जळगाव महानगरपालिकेच्या अजब कारभाराचा नागरिकांना फटका बसलेला आहे। जन्म मृत्यू दाखल्यासाठी महापालिकेमध्ये टोकन पद्धत सुरू आहे। टोकन घेण्यासाठी नागरिकांनी पहाटे 5 वाजल्यापासून महापालिकेमध्ये गर्दी केली आहे। दिवसभरात फक्त 50 नागरिकांना दाखले मिळत असल्याची माहिती मिळते। टोकन पद्धत बंद करा, नागरिकांना वेळेमध्ये दाखले मिळण्याची व्यवस्था करा। खासदार स्मिता वाघ यांनी मनपा आयुक्तांना ही तंबी दिली आहे। जिल्हाधिकाऱ्यांकडून मनपा आयुक्तांना समस्या सोडवण्याचे निर्देश देण्यात आले। मी सगळ्यांनी या ठिकाणी सांगितलंय की लोक तिथे वाढवली पाहिजे आणि जी लोक तिथे त्यांना परत न पाठवतात सगळ्या लोकांचं कसं होईल याच्यावर तुम्ही कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे। सोमवारपासून ते अजून 2 कम्प्युटर्स म्हणजे ऑलरेडी आता 2 सुरू आहेत, अजून 2 कम्प्युटर्स आपण त्या ठिकाणी वाढवतो, माणसांची संख्या त्या ठिकाणी वाढवतो। पण 50च घेतले जातात लोक? नाही, तसं होणार नाही। मी त्यांना तेच म्हटलं की 50 हा क्रायटेरिया कुठून येणार आहे? जर 100 लोक असेल तर 100 लोकांचा त्या दिवशी न्याय दिला गेला पाहिजे, म्हणूनच आपण कम्प्युटरची संख्या या ठिकाणी वाढवायला सांगितले। लोक इथे येतात परंतु त्यांना वेळेवरती दाखला मिळत नाही अशी त्यांची तक्रार होती। तर त्यासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ आणि आवश्यक असणारे कम्प्युटर्स देखील सोमवारपासून दुपटीने उपलब्ध करून दिले जातील असं आयुक्तांचं इथे म्हणणं होतं आणि त्यानुसार येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सुविधा ही वेळेत आणि त्याच दिवशी उपलब्ध करून दिली जाईल। याच्यासाठी लागणाऱ्या सगळ्याच गोष्टी ते उपलब्ध करून सोमवारपासून देत आहेत। तर होपफुली सोमवारपासून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल। सिंधुदुर्गमध्ये राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यकारी अध्यक्षांचा शिवसेनेमध्ये प्रवेश। काका कुडाळकरांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश झालेला आहे। उदय सामंतांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडलाय।